नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आतापर्यंत बघितलं आहे की अक्षय आता नेमकी रमाचं काय इच्छा आहे किंवा तिला काय व्हावंसं वाटत होतं याच्या मागे लागलेलं असतो आणि शेवटी त्याने ते शोधून काढलेलं असतं. जो बॉक्स असतो तो बॉक्स त्याने खोललेला असतो, त्यामध्ये एक डायरी असते. डायरी जेव्हा हातात येते तेव्हा अक्षयच्या लक्षात आलेलं असतं की रमा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा ती डायरी लिहायची. समोर आला की तिने पटकन ती डायरी लपवलेली असते. अक्षय म्हणतो, काय ग रमा? ती म्हणते, कुठे काय खोटं काय बोलतेस ग? काहीतरी लिहित होती आणि मी आलो की डायरी लपवलीये का? असं केलं तू? काहीच लपवत नाहीये, खरंच काही लपवत नाहीये अक्षय. नाही काहीतरी लपवतीये, मला दाखव. अक्षय तिच्या माघारी लागलेला असतो. त्यावेळेला रमा हट्टीपणा करते आणि त्याला डायरी दाखवतच नसते. मग तुझं सेपरेट असं म्हणतेस का? तुझं आणि माझं काही वेगळं आहे का? आपण एकच आहोत ना, आपण नवरा बायको आहोत. मग आपल्यामध्ये तुझं आणि माझं कुठून आलं? जे काय आहे ते फक्त आपलं आहे, कळतंय का तुला? त्यामुळे रमा जे काही आहे ते खरं खरं सांगा आम्हाला. प्लीज रमा बघू दे. रमाच्या अगदी मागे चाललेलं असतो अक्षय. रमा काय ऐकायला तयार नसते आणि त्याला दाखवतच नसते की एक्झॅक्टली तिचं काय चाललंय. ह्या घरभर रमा पळत सुटलेली असते, इकडे तिकडे. ती काय अक्षयच्या हाती यायला तयार नसते. अक्षय आता कशी बशी तिला पकडतो. अक्षय आणि रमा दोघं एकमेकांच्या मध्ये इतकी हरवलेली असतात की ती फक्त एकमेकांच्या डोळ्यातच बघत थांबलेली असते. डायरी घेण्याच्या बहाण्याने जेव्हा रमाचा हातच पकडतो, रमा पटकन हात सोडते आणि ती डायरी खाली पडलेली असते. अक्षय आता रमाकडे बघण्यात इतका मग्न झालेला असतो, फार जवळून त्या रमाला बघत असतो. अगदी लाजते, अगदी ऑकवर्ड फील होतं तिला की त्याने पटकन ती डायरी मिळवलेली असते. रमा म्हणते, अक्षय हे चीटिंग आहे, तुम्ही सगळं काही मुद्दाम केलंय. प्लीज अक्षय नका ना वाचू. अक्षय आता मुद्दामून ती डायरी वाचणार असतो की एवढं काय मायापासून लपवती? सगळं तुमचंच आहे ना, मग कशाला ही डायरी वाचताय सांगा बरं? आयुष्य तुमचं आहे ना, मग ही डायरी का वाचताय? प्लीज, ती माझी पर्सनल आहे अक्षय, प्लीज. डायरीत काय ठेवलंय? मी अख्खी आहे की, मग डायरीत काय अक्षय? नका ना वाचू प्लीज. तर डायरी हातात घेऊन इकडे तिकडे बघत असतो. मुद्दामून तो रमाला त्रास देत असतो. शेवटी रमा म्हणते, ठीक आहे, वाचायची तर वाचा. एवढं सांगते की काहीच नाहीये, नका वाचू, तुम्ही आणि मी एक आहे, नका वाचू, तुम्ही आणि मी एक आहे. नाहीच ऐकायचं तर मी तरी काय करू? नाही तुम्ही वाचायचं आता डायरी. आता रमा चिडलेली आहे आणि अक्षयला हेच करायचं असतं, फक्त रमाला चिडायला लावायचं असतं. रमा, हे बघ, तू नाही म्हणतेस तर मी वाचत नाहीये आणि तुला ही डायरी चोरून ठेवायची गरज नाहीये, कारण मी सुद्धा ही चोरून वाचणार नाहीये. तुला जेव्हा वाटेल की वाचा अक्षय तेव्हा मी नक्की वाचेल, पण मी चोरून वाचणार नाही. तुझी पर्सनल गोष्ट ही पर्सनल राहणार रमा, ती बिंदास्त ठेव, अजिबात चोरून ठेवू नकोस. रमाला इतकं छान वाटलेलं असतं की अक्षयने इतकी समजदारपणे ही गोष्ट हँडल केलेली असते. जेव्हा गरज पडेल तेव्हा दोघे एकत्र वाचूच की, बरोबर आहे ना? मग नको लपून ठेवू प्लीज, अगदी सहज ठेव, ही कुठेही लपून ठेवायची गरज नाहीये. आणि तुला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा ती उघडून तू लिहू शकते, त्यामध्ये माझ्यापासून लपवण्याचं काहीच कारण नाहीये. रमा म्हणते, थँक्यू अक्षय. अक्षयने फार समजदारपणा दाखवलेला असतो आणि सगळी गोष्ट छान अशी हँडल केलेली असते. ती डायरी आता रमाला देऊन टाकलेली असते अक्षयने. त्या डायरीमध्ये लिहिलेलं असतं ज्या सगळ्या मनातल्या गोष्टी, इच्छा, आकांक्षा, आवड निवड, दुःख, सुख, प्रत्येक गोष्टीची तिने नोंद करून ठेवलेली असते. ज्या गोष्टी तिला करता आल्या त्या सुद्धा, ज्या गोष्टी करता आल्या नाही त्या सुद्धा, सगळ्याच गोष्टी बारीक नेरीक रमाने त्यामध्ये साठवून ठेवलेल्या असतात. अक्षय आता ती डायरी उघडतो आणि म्हणतो, सॉरी रमा, मी तुला प्रॉमिस केलं होतं की जोपर्यंत तू स्वतः आम्हाला वाचायला देत नाही ही डायरी, किंवा स्वतः म्हणत नाही की अक्षय डायरी वाचा, माझं काहीच म्हणणं नाहीये, तोपर्यंत मी या डायरीला हात लावणार नाही आणि चोरून तर मी अजिबात वाचणार नाही. पण एक्स्ट्रीमली सॉरी रमा, मला ही वाचायला लागतीये, कारण तुझी इच्छा काय, तुला काय बनायचं होतं, तुझी काय हौस आहे हे तर मला कळायला पाहिजे. त्यासाठी मला ही डायरी वाचायलाच लागणार आहे. आय एम सॉरी रमा. आता अक्षय स्वतःला ती डायरी समोर घेऊन रमाला म्हणत असतो की सॉरी, कारण त्याला गिल्टी फील होतं की कोणाची ही पर्सनल गोष्टी असं न विचारता वाचतोय आपण, हे योग्य नाहीये. पण आता तिची इच्छा काय आहे हे जाणून घेण्यासाठी अक्षयला हे वाचणं गरजेचं असतं. म्हणून आता अक्षय ती वाचणार असतो डायरी आणि त्याने आता ती पानं उघडायला सुरुवात केलेली असते. अगदी 2 वेळा बांधता येत नव्हत्या तेव्हापासून तर सगळं अगदी बारीक निरीक तिच्या आयुष्यातली प्रत्येक घटना त्यामध्ये नोट केलेली असते. आई घरात नव्हती, बाहेर असायची, माझ्या बाबांनी कंगवा कधी हातात धरला नाही, त्या बाबांनी माझ्या वेण्या घातल्या, अगदी सुख दुःख सगळेच त्याच्यामध्ये लिहिलेले असतात या रमाने. अक्षय प्रत्येक शब्द मन लावून वाचत असतो आणि त्या शब्दामागचा अर्थ, भावना समजून घेत असतो. वाईट वाटलं नाही की माझ्या आईने नाही वेण्या घातल्या तर माझ्या बाबांनी घातल्या, मला अभिमानाने सांगितलं. अक्षय इतका हसत असतो की ही रमा पहिल्यापासूनच वेडी आहे. दुखायचं, अंथरुणातून उठलीच नाही, ते सगळं काही तिने त्यामध्ये लिहिलेलं असतं. स्वयंपाक बनवता येत नव्हता, मला फार रडायला येत होतं, पण तरी सुद्धा मी कसा बसा कच्चा पक्का स्वयंपाक बनवला. सगळं काही स्वयंपाक काम करून पूर्ण काम घरातलं आवरलं तेव्हा आकाश अगदी ठेंगणं झालं की मी सुद्धा काहीतरी करू शकतेय. मला फार छान वाटले त्यावेळेला. रमाच्या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी, छोट्या छोट्या आनंद तिने त्यामध्ये लिहिलेलं असतो. सायकलवर बाहेर गेले तेव्हा काही
लोकांनी माझी सायकल पाडली, मी रडत आले नाही. त्या मुलांना त्या मुलींना चांगले 2 ठोसे देऊन घरी आले. मी काय घाबरत नसते. झाले की मला बॉक्सर व्हायचे, माझी इच्छाची बॉक्सिंग करायची. आता अक्षयचं ते वाचता वाचता लगेच लक्षात आलेलं असतं की लहानपणापासून एकच आवड आहे की मला बॉक्सर बनायचंय. त्या हाताने माझ्या बॉक्सिंगचं चित्र काढलंय. काय कोणापेक्षा कमी नाहीये, मी सुद्धा बॉक्सर होऊ शकतीये. बॉक्सर रमा आहे, बॉक्सर रमा. तरच तिने स्वतःचं चित्र काढलेलं असतं. बॉक्सिंग करताना छान अशी रमा दिसत असते. चित्र पण खूप सुरेख असं तिने काढलेलं असतं. रमा म्हणतो सापडलं सापडलं सापडलं. अक्षय म्हणत असतो रमा तुला काय बनायचं होतं ते सापडलं. रमा सापडली ग सापडली. तुझी लहानपणची किंवा मोठं झाल्यावर तुला काय बनायचंय ती इच्छा सापडली. तुला बॉक्सर व्हायचं होतं ही तुझी इच्छा होती आणि बॉक्सिंग करणं हे तुला फार आवडायचं. आता लक्षात आलंय तुला काय आवड होती, काय छंद होता. आता अक्षयच्या एकंदरीत लक्षात आलंय की रमाला काय बनायचं होतं लहानपणापासून. आता अक्षय त्याच्यासाठी प्रयत्न करणार आणि धडपड करून रमाला बॉक्सिंग शिकायला लावणार आणि बॉक्सर बनूनच अक्षय काय थांबणार. ते आता शशिकांत मुकादम आलेले असतात. रमा रेवा सगळ्यांनीच बाहेर या जोर जोरात आरडाओरडा करत असतात आणि एका मिनिटात सगळ्यांनी बाहेर यायचंय असं शशिकांत मुकादमांनी अनाऊन्स केलेलं असतं. तेच हॉलमध्ये जमा झालेले असतात. रमा सुद्धा पळत आलेली असते की बाबांनी का बोलवलं एवढं घाईनं. महत्वाची घोषणा करणारे कान उघडे ठेवून सगळ्यांनी ऐका, काहीतरी महत्वाचं सांगायला जातोय मी. एक स्त्री, एक बाई, एक आई, एक बायको, सगळे नाते निभवता घर संसार सांभाळता स्वतःची ओळख त्या चौकटीमध्ये ती कुठेतरी हरवून जाते. ती स्वतःला फक्त संसाराच्या स्वाधीन करते. स्वतः मात्र कुठेतरी कोपऱ्यात ती लपून बसलेली असते. फक्त घर संसारासाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी, घरातल्या माणसांसाठी सगळं काही करत असते. आम्ही माणसं मात्र बिंदास असतो. आम्हाला काही कशाचं देणं घेणं नसतं. ती काय करतीये, ती काय करत नाही, काही देणं घेणं नसतं. आता रेवाला असं वाटतं की हे जे कौतुक करताय ना बाबा ते माझंच करते. अक्षयकडे बघते, हसते आणि म्हणते मायाबद्दल बोलताय बाबा. आम्ही पुरुष मात्र आपल्या जगात मग्न असतो. कोणाशी काही देणं घेणं नसतं. आपलं आहे ते झालं ना व्यवस्थित की बस. स्त्रीच्या मनात काहीतरी इच्छा असती, तिलाही काहीतरी बनायचं असेल, तिला सुद्धा काही अचीव करायचं असेल हे विसरूनच जातो. ना मारायला ससतो, नटतो, तिच्या पाठीशी उभा राहतो, एक खंबीर असं दाखवतो. शशिकांतने इतकी सुंदर अशी कविता केलेली असते. एक्सलंट. सगळे कौतुक करतात. वा बाबा. स्त्रियांवर इतकी सुंदर कल्पना. वा वा वा, उत्तम कवी आहात तुम्ही. अरे कॉलेजमध्ये असताना लिहायचो मी सुद्धा, प्रेमात होतो, काय आणि वयानुसार प्रेम बीम बायको बिको आता हे कमी होत गेले रे. आता काय फक्त सासरा बनून राहिलोय मी. आता त्या व्यक्तीला पुढे बोलवू इच्छितो. रेवाला असं वाटतं की मलाच बोलवत आहे. रेवा हसत नाचत पुढे आलेली असते. मी आता रमाला पुढे बोलवी इच्छितो. रमाने पुढे यावं. रमाला जरा सुद्धा अंदाजा नसतो की हे सगळं चाललंय. बिचाऱ्या रेवाचा अनंत, अक्षय, अभि सगळेच आता या रेवावर हसायला लागलेले असतात की रमाला बोलवायचं ही कुठे उड्या मारत चाललीये समोर. तिचं फार डिसमूड झालेलं असतो की शिट, या रमाला कशाला बोलवलंय बाबांनी. ये समोर रमा, ये समोर. तुझ्या स्वप्नांचा पक्षी आजपर्यंत तू माझ्या पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवला होता. वेळ आलीये त्या पक्षाला नवीन पंख देण्याची आणि आज आपण त्या पक्षाला नवीन पंख देतोय रमा. कळतच नसतं एक्झॅक्टली हे चाललंय काय. बाहेर मोकळंय रमा तुझ्यासाठी. बघ तू बॉक्स उघड रमा, तू बॉक्स उघड. रमा आता तो बॉक्स उघडायला लागते. बॉक्सिंग किट दिलेलं असतं तिला, बॉक्सिंगचं सामान असतं. रमा बघते तर रमा आश्चर्यचकित होते की बॉक्सिंगचं किट माझ्यासाठी. आनंद झालेला असतो की तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. तुझ्या काय इच्छा होत्या, काय आकांक्षा होत्या या बाबांच्या लक्षात होतं ग रमा. बघ त्यांनी आठवणीने ती इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न केलाय. टोपीत अगदी हुशारीने चोरले बरं रमा तुझं, आणि म्हणूनच आता तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे. काय सगळं आनंद बोलत असतो. बाबांनी सरप्राईज गिफ्ट आणलंय रमा तुझ्यासाठी, कारण लाडकी लेक आहेस ना तू बाबांची. रमा तुला या शहरातला बॉक्सिंगचा कोच, अख्ख्या शहरातला नंबर 1चा कोच तुझ्यासाठी बाबाने हायर केलाय. तो कोच तुला पर्सनली शिकवणार आहे. तू चॅम्पियन म्हणजे वर्ल्ड चॅम्पियन झालीच पाहिजे बॉक्सिंग मध्ये. तू आता असं काय करून दाखवायचं आहे रे रमा की बस आता तुला आकाशात उडायला, भरारी घ्यायला कुणीच अडवू शकत नाहीये. तुझी जी इच्छा आहे ती आता पूर्ण करायची आहे, कारण तुझ्या पाठीशी तुझे सासरे उभे आहेत रमा. अनने भरभरून असं कौतुक केलेलं असतं सासऱ्यांचं सुद्धा आणि रमाचं सुद्धा. रेवाला इतकं राग आलेला असतो, इतकी चीड येत असते की या रमाचं काय कौतुक चाललंय. अनंत म्हणतो रॉकिंग रमा मुकादम म्हणून ट्रेनिंग सुरू करायची का. आता रेवाला इतका राग येतो की ह्या रमाचं काय कौतुक करतोय हा आनंद. करू शकते प्रॅक्टिस, हवं त्याच्यावर करू शकते तू. फक्त हसत असते आणि डोळ्यात खरंच तिच्या आनंद अश्रू आलेले असतात. हे सगळं काही अक्षयने केलं हे रमाच्या लक्षात येतं, पण ते आता कोणाच्या समोर काही दाखवत नसते आणि बाबांनीच केलंय म्हणून बाबांना थँक्यू असं म्हणत असते. खरं तर तिच्या डोळ्यातला आनंद बघून अक्षयला फार फार आनंद झालेला असतो. एक समाधान वाटलेलं असतं की मी काहीतरी करू शकलोय रमासाठी. आतापर्यंत तर रमाने सगळ्यांसाठी सगळंच काही केलेलं असतं
आता मी तिच्यासाठी काहीतरी करतोय, फार छान वाटतं. अभि म्हणतो क्या बात आहे, वा 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 रमा, लकी आहेस तू. पप्पाच्या समोर अक्षय म्हणतो काहीतरी आपलं. काय म्हणतात रमा, तुझ्याकडे फार फार वेळ आहे, कारण घरची सगळी जबाबदारी, संसाराची सगळी जबाबदारी रेवाने स्वतःच्या अंगावर घेतलीये. तुझ्याकडे फक्त वेळ आणि वेळच आहे. मग खूप आनंदी होते आणि रेवाकडे बघते. माझ्या सगळ्या गोष्टी मी तुला देऊन टाकल्यात रेवा, त्यामुळे माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट मला करायला मिळते, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. कसं आहे ना रेवा, संसाराचा रथ ओढता ओढता आपल्याला काय आवडतं, काय आवड निवड आहे, काय हौस आहे, आपण सगळं हे विसरूनच जातो. पण तुझ्यामुळे माझं जे लपलेलं स्वप्न आहे ते पूर्ण होतंय. थँक्यू सो मच रेवा, सगळं काही तुझ्यामुळे करू शकते. आणि रेवाचं कौतुक केलेलं असतं रमाने भरभरून आणि घट्ट अशी मिठीसुद्धी मारते. थँक्यू सो मच, तुझ्यामुळे सगळं काही अचीव्ह करू शकते मी. आणि रेवालाही छान वाटतं की रमाने मला एवढं थँक्स म्हटलं. वा, शेवटी क्रेडिट जे काही आहे ते इकडून फिरून तिकडून फिरून रेवालाच गेलेलं असतं. त्यामुळे रेवा फार फुगलेली असते आणि फार तिला आनंद होतो की फायनली रमाने मला थँक्स म्हटलंय. वाव. तो बाय बास बास, हे इमोशनल ड्रामा बंद करा. तो हातात आहेत मग ते ग्लोव्ज हातात घाल आणि रॉकस्टार रॉकिंग रमा कशी दिसती दाखव की. ते ग्लोव्ज घालायला मदत केलेली असते रमाला आणि तो बॉक्स पकडलेला असतो रेवाने. रेवाला थँक्यू असं अभि म्हणतो. वाव. पण रेवावरच पहिला अटॅक करायला लागलेली असते आणि असं नाटक करते फक्त. रेवा इतकी घाबरते. अभि म्हणतो एकदम नॅचरल, फंटास्टिक, छान छान छान. आता फार विचार करत असते सगळ्याच गोष्टींचा अगदी शांतपणे. म्हणते ही रमा माझ्यामुळे माझ्या जीवावर मिळालेल्या मोकळ्या वेळामध्ये तिचा छंद पूर्ण करायला निघाली आहेस काय. काय तर म्हणे तिला आता बॉक्सिंग शिकायची का, तर माझ्या जीवावर मी सगळं काम करतेय, मी सगळी जबाबदारी घेते म्हणून. आता ह्या रेवा मुळे रमा काहीतरी होऊन बघणार आहे का. आता हे रेवाला आवडत नसतं की माझ्यामुळे रमा पुढे जाणार आणि हे मी सहन करणार नाही. शिकान मुकादम सगळे लाड करतोय ते रमाचे, हाच तर माझा मोठा प्रॉब्लेम आहे. मला कोणी काही क्रेडिट देत नाही आणि सगळं काही कौतुक होतंय त्या रमाचंच होतंय. आता इतकी चिडचिड, इतका रागराग व्यक्त करत असते ही रेवा आणि नेहमीप्रमाणे बरोबर वेळेत तिला फोन आलेला असतो तो चंदाचा. बोल चंदा, आता काय सांगायला फोन केलाय, काय ऐकलंयस, काय बघितलंय, सांग बाई पटापट. स्वतःच्या डोळ्यानं त्या अक्षयला एका दुकानात खरेदी करताना बघितलंय. रेवा म्हणते मग खरेदी नाही करायची का त्याने. अगं ते बॉक्सिंगचं काय असतं ना ते खरेदी करत होता अक्षय, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. रेवा म्हणते चंदा वेडी आहेस काय ग. मी वेडी नाहीये, मी स्वतःच्या डोळ्याने अक्षयला त्या दुकानात जाऊन ते बॉक्सिंगचं सामान खरेदी करताना बघितलंय आणि यात आता मी माघार घेणार नाही. रेवा मी तुला 100% खात्रीने सांगते तो अक्षय होता आणि बॉक्सिंगचं सामानच खरेदी करीत होता. म्हणते ते हात मोजे आहे ना 100% रमासाठीच घेतले असणारे, स्वतःसाठी त्याने घेतलेच नसणारे. रमासाठीच ते हात मोजे घेतले असणारे अक्षयने. मी तुला गॅरंटेड सांगते की आगीत तेल ओतण्याचं काम अगदी परफेक्ट करत असते चंदा. लावी तर एक नंबर. तिने बरोबर हिच्या मनात विष कालवलेलं असतं आणि अक्षयने ती खरेदी केली आहे फक्त आणि फक्त रमासाठी. आता बोलून सांगून कळ लावून मोकळी झालेली असते ही चंदा. काय सांगतेस चंदा तू. हो आरोही तर छोटी आहे, आरोहीला एवढे मोठे ते हातातले मोजे काय बसणार नाहीये. आणि सगळ्यात मोठे जे सर आहेत ना त्यांचा पत्ता सुद्धा अक्षय घेऊन गेलाय त्या दुकानातून. मी जाऊन चौकशी केली, सगळ्यात मोठ्या सरांकडे तिला क्लास लावणारे त्या रमाला ते बॉक्सिंग बिक्सिंग काय शिकायचंय ना त्याच्यासाठी. रवा तुला कळतंय का, सगळं अक्षय करतोय रमासाठी आणि मी स्वतः बघितलंय, स्वतः जाऊन चौकशी केली आहे दुकानात. त्यामुळे रेवा मला या वेळेला खोटं ठरवायला जाऊ नको आणि मी काय खोटी ठरणार नाहीये, तुला अगदी स्पष्ट सांगते. म्हणते रेवा या सगळ्यातून एक गोष्टीची भीती वाटतीये, म्हणजे विचार येतोय माझ्या डोक्यात. ते बॉक्सिंगचे मोजे अक्षयने जर रमाला दिले, रमाने तर बॉक्सिंगचे मोजे हातात घातले, त्या रिंगणात तुला उभं केलं रेवा आणि तुला टोचायला सुरुवात केली तर तू जगशील का ग. रक्त भंबाळ करेल ती रेवा तरी सुद्धा तुला सोडणार नाही. आणि रक्त भंबाळ झालेली रेवा कशी दिसेल जरा विचार कर ना. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत कशी आणि काय दिसणारे रेवा जरा विचार कर बारीक तू, म्हणजे तुला कळेल मला किती भीती वाटते आणि तुझी काय अवस्था होणार आहे. असं आहे ना चंदा, तुझी ही काळजी नेहमीच महागात पडत आली आहे. आतापर्यंत तुझे काय सांगितलं ते महागात आणि महागातच पडले. त्यामुळे चंदा तुझी काळजी तुझ्याजवळच ठेव, माझ्यापर्यंत यूज देऊ नको. कळतंय का तुला. तेव्हा आता चंदा सोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असते. सगळं बोलणं मयुरीने ऐकलेलं असतं. आता मयुरीने ऐकलंय म्हटल्यावर त्यांच्या ग्रुपमध्ये जाऊन हा मेसेज लगेच ती सबमिट करणार. ते फालतू जोक्स बंद कर आणि काळजी तर लगेच बंद कर फालतूची. मी माझं स्वतःला हँडल करायला सक्षम आहे, मी स्वतःची काळजीही घेऊ शकते आणि काय करायचं मॅनेज ते बघेल मी. चंदा फोन बंद कर आणि फालतूच्या गोष्टी मला सांगत जाऊ नकोस. ना रेवा तुझा चेहरा नेहमीसारखा दिसत नाहीये, कुठेतरी हरवलीये, कुठेतरी भीती वाटतीये, कुठेतरी नाराज आहे, काहीतरी चुकचुकल्यासारखं वाटतंय ग रेवा. नेहमीसारखी फ्रेश कॉन्फिडन्स अशी नाहीच तो चेहऱ्यावर. रेवा काय अवस्था झालीये ग तुझी. ही चंदा इतकी घाणेरडी असते की रेवाला मुद्दाम टॉर्चर करत असते आणि मुद्दाम तिला चिडवते, भडकवून देत असते
रमा, अक्षय किंवा या सगळ्या मुकादम फॅमिलीच्या विषयी, जेणेकरून तिने भांडावं आणि काहीतरी ऍक्शन घ्यावी. दमांच्या घरात 24 तास मोलकरणीसारखं राब राब राबावं लागतं ग. रे वा, काय हाल आहे ग तुझे. कसं आहे ना, तुझे म्हणतीये माझी काळजी वाटते वगैरे सगळं ठीक आहे. तुला मायावर काय लक्ष ठेवायचंय ते ठेव, त्याबद्दल वादच नाहीये. अक्षयवर लक्ष ठेव, मायावर लक्ष ठेव, पण या सगळ्यात तू जर पकडली गेली तर माझं नाव कुठेच घ्यायचं नाही आणि तुला वाचवायला मी काही येत नसते. त्यामुळे चंदा, तू अजिबात आमच्यामध्ये पडणार नाहीस आणि तुला पडायचं असेल तर तू जर अडकली तर रेवाचं नाव घ्यायचं नाही. मी तुला कोणत्याही प्रकारे मदत करणार नाही. रेवाने अगदी स्पष्ट सांगून टाकलेलं. चुकली तर मी तुला सोडणार नाही चंदा, हे डोक्यात फिट करा. रेवा, फोन बंद कर, कारण चंदा आता घाबरलेली असते. रेवाच्या जीवावर उड्या मारत असते आणि रेवानेच आता हात काढून घेतलाय सगळ्या प्रकरणातून, तर एकटी काय उड्या मारणार आहे. आता म्हणते रेवा, चल 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 फोन बंद कर, एक महत्वाचं काम आठवलंय आणि ते महत्वाचं काम करायला मला जायचंय. चल 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 फोन बंद कर. अशी का म्हणाली, चेहरा सुकलाय. खरंच माझा चेहरा सुकलाय का? खरंच मी चांगली दिसत नाहीये का? खरंच मी फ्रेश वाटत नाहीये का? नको नको ते विचार तिला आता सतावत असतात. अक्षय आता रमाच्या रूम मध्ये आलेला असतो. रमा आणि अक्षय एकत्र येतात. रमा घट्ट अशी मिठी मारते अक्षयला, कारण इतक्या दिवसांचं स्वप्न जे दडवून ठेवलेलं असतं ते वर आलेलं असतं. आता मात्र फायनली अक्षय तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करत असतो आणि रमाला सुद्धा फार छान वाटतं ते बॉक्सिंग वगैरे शिकण्यासाठी. लोच की ग, पंच मारतीस की काय? रमा हसत असते आणि खूप आनंदी असते. अक्षय रमा आता छान गप्पा मारत असते. इतकी आनंदी की मी शब्दात सांगू शकत नाहीये. अक्षय, ही डायरी एकट्याने वाचली ना तुम्ही? सॉरी सॉरी सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी एकट्याने नाही वाचणार आहे, पण सॉरी. काय करू, तुझं स्वप्न काय हे जाणून घेण्यासाठी वाचणं गरजेचं होतं. त्याची स्वप्न सॅक्रिफाईस करू, माया बाजूला खंबीरपणे उभा राहिली. मग तुझं सुद्धा काहीतरी स्वप्न असू शकतं, हे मी कसं विसरू. तुला आयुष्यात काय व्हायचंय, काय करायचंय, काहीतरी तुझं गोल असेल ना, मग ते तुला अचीव्ह करण्यासाठी थोडीशी मदत केली, थोडंसं पुश केलं तर कुठे काय बिघडतंय. आणि रमा हे सगळं करताना मला फार छान वाटतंय, फार आनंद होतोय. मी जाणून घेण्याचा प्रयत्नच केला नाही ग. मी माझ्या प्रॉब्लेम्समध्ये, माझ्या संसारामध्ये, माझ्या बिझनेसमध्ये, माझ्या लाईफमध्ये सगळ्या ह्याच्यात इतका पुढे चाललो होतो की तू फक्त मला साथ देती आणि मला ते छान वाटतंय. तुझा फक्त वापर केल्यासारखा पुढे 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 चाललो, पण मी कधी मागे वळून बघितलंच नाही की अरे रमाला काहीतरी बनायचंय, रमाला सुद्धा काहीतरी इच्छा आकांक्षा असू शकतात. नाही, कळलंय मला रमाला काय बनायचंय, रमाला काय व्हायचंय. आता मी माघार घेत नसतो. आता मला काय थांबायचं नाहीये. त्यामुळे रमा, तुझी इच्छा, तुझं स्वप्न पूर्ण करणं ही जबाबदारी आहे, ही माझं कर्तव्य आहे. मी हे पूर्ण करणार म्हणजे करणारच. माघार घ्यायची नाही. थँक्यू सो मच अक्षय. थँक्यू म्हणतेस का रमा? म्हणजे मी तुझ्यासाठी एवढं सगळं करणार आणि तू फक्त थँक्यू असं म्हणून भागणार आहे का? थँक्यू वर भागत नसतं. मग काय पाहिजे अक्षय? आता तूच विचार कर, या अक्षयला या गोड रमाकडून काय हवं असणार आहे? एक नवरा आपल्या बायकोकडून काय अपेक्षित करतो? अक्षय, थँक्यू हे 2 शब्द नकोय मला. रिटर्न गिफ्ट हवंय म्हणजे हवंच आहे. रमा म्हणते, मी तुम्हाला काय रिटर्न गिफ्ट देऊ? फार फार रिटर्न गिफ्ट आहे ग तुझ्याकडे. तू प्रयत्न तर कर ग रमा. फक्त विचार कर अक्षयला आपण काय देऊ शकतोय. गाल पुढा केलेला असतो, अगदी 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 जवळ आलेला असतो रमाच्या. आता रमाला तर कळलं असेल अक्षयला काय हवंय एक्झॅक्टली. रमा इतका जवळ येतो, इतका जवळ येतो. अक्षय डोळे मिटून वाट बघत असतो की रमा कधी छान असा गोड त्याच्या गालावर किस घेणार, त्याला जवळ करणार, आपलंसं करणार, एक बायको म्हणून लाड करणार. अक्षय डोळे मिटून अगदी वाट बघत असतो, वाट बघत असतो. रमा त्याची गंमत करते आणि कपाटाच्या चिटकून अशी उभी राहिलेली असते आणि अक्षय गाल समोर करून डोळे मिटून उभा राहिलेला असतो. रमा वाट बघत असते की हा कधी डोळे उघडतो आणि याचा कधी पोपट होतो, आणि एक्झॅक्टली तसंच झालेलं असतो. अक्षय वाट बघतो आणि शेवटी डोळे उघडतोच. बघतो तो काय खरंच रमाने पोपट केलेला असतो आणि केस वगैरे काहीच नाही. रमा लांब उभी असते. शिट रमा, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुझ्यासाठी एवढं सगळं करतो आणि तू माझ्यासाठी काय करतेयस? गोड मस्करी करतेयस होय? रिटर्न गिफ्ट द्यायचं तर असं लांब जाऊन उभी राहिलीस रमा. हे योग्य नाही आणि नॉट फेअर. अक्षय आता रुसलेला असतो, रागावलेला असतो, चिडलेला असतो. आता असा फुग्गोबा झालेला असतो, त्याचा फुग्गा बनवलेला असतो त्याने. रमा आता हळूहळू हळूहळू समोर येते, अक्षयला घट्ट असं पकडते. त्याच्या गालावर असं काही किस घेतलेला असतो की अक्षयला रिटर्न गिफ्टचा अगदी पाऊसच पडलेला असतो. अक्षय वा 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 वा, रिटर्न गिफ्ट संपत नाहीये. रमा कमाल कमाल रिटर्न गिफ्ट दिलंय. आता अक्षयला हवं असतं की रमाने माझ्या गालावर किस करावा आणि रमाने त्याच्या गालावर किस केलेलं असतो. आता अक्षयला रिटर्न गिफ्ट एक नाही तर 1000 रिटर्न गिफ्ट मिळाल्याचं सुख मिळालेलं असतं. शेवटी रमाने अक्षयला जे हवंय, ज्या गोष्टीसाठी अक्षय हट्ट करतो ती गोष्ट पूर्ण केलेली असते. अक्षय इतका सुखावलेला असतो. वा रमा कमाल. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू.
रमा अक्षयकडे बघते आणि अशी गोड गोड लाजलेली असते की कमाल कमाल दिसत असते. त्यातली नशीबवान मुलगी मी आहे अक्षय, एक नंबर नशीब माझंच. रहाड गाडग्यात अडकल्यावर बाहेर निघणं अवघड असतं. त्यावेळी तुम्ही मला माझ्यातली जुनी हरवलेली रमा बाहेर काढण्याचा शोधण्याचा प्रयत्न केला, मदत केली अक्षय प्रत्येक वेळेला. तो खरंच अक्षय तुम्ही म्हणून मी आतापर्यंत इथे येऊ शकलीये. अक्षय रमा दोघं एकमेकांना घट्ट अशी मिठी मारतात, कारण रमा आता इमोशनल झालेली असते. अक्षय जवळ घेऊन छान असं तिला प्रेम करत असतो, लाड करत असतो. हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. आणि सगळी मीटिंग भरवलेली असते. माझ्या ध्येयापासून मला अजिबात विचलित व्हायचं नाहीये. 6 महिन्यात या घरची आदर्श सून बनणार आणि अक्षय सोबत लग्न करणार, अगदी थाटामाटात. अरे वा, सगळ्यांच्या समोर बोलून दाखव. नाही तर लिखित हवंय करारानुसार. कराराप्रमाणे अधिकृत रमा अक्षय डिवोर्स देतील आणि मी अक्षयशी लग्न करेल. आपलं आधीच ठरलंय, त्यामुळे साईन करायची, डिवोर्स द्यायचा आणि मग मी अक्षयशी लग्न करणार. त्यासाठी वकील बोलवलेले असतात, पेपर तयार केलेले असतात. रेवाने सगळा घाट घातलेला असतो. या सगळ्यांची बोलतीच बंद होते. अक्षय फायनली डिवोर्स घेऊन मोकळे होतात आणि रेवाला फार आनंद झालेला असतो. थँक्यू सो मच. अक्षय रमाला म्हणत असतो, हा खेळ कायद्याच्या चौकटी सापडलाय, आपण वाईट अडकू शकतोय रमा, आता काळजी घ्यायला लागणार. रेवा तो कागद घेऊन फार नाचत असते डिवोर्स. हो, आता खरंच रमा अक्षय वेगळे होणार का आणि रेवा अक्षय सोबत लग्न करणार का, हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.